आणि हे जे मी पाहिलं सगळा प्रकार माइंड ब्लोईंग होता, माइंड ब्लोईंग. म्हणजे राजेश पांडे यांचं खूप अभिनंदन. तर त्यांनी इतकं सुंदर हा उपक्रम केलेला आहे. तर पुण्यामध्ये इतकं मोठं फेस्टिवल, मला वाटतं ऑल इंडिया मधलं सगळ्यात मोठं फेस्टिवल असलं पाहिजे पुस्तकाचं. आणि आजच्या काळात जेव्हा डिजिटल जमाना आहे, लोकांना टी व्ही लावला का लोकांना सगळं बघायला मिळते, मोबाईल सगळं बघायला मिळतं. त्याच्यासमोर पुस्तकाचं प्रकाशन करण्याचं, पुस्तकाचं एक्झिबिशन लावणं हे एक फार मोठं अचिव्हमेंट आहे. पुस्तक डॅमेज आणि परत काही ह्याची ही दुसरी आवृत्ती आहे. आणि मला असं वाटते दुसऱ्या आवृत्तीचं इतक्या मोठ्या प्रमाणात प्रकाशन सोहळा करणं हे एक महाकौतुकाचं. कारण मला वाटत नाही का दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन कोणाचं एवढं मोठं केलं एवढं करत की जी डोम्स बांधलेले आहेत ते डोम्स सुद्धा इतके भव्य आहेत का आमच्या स्टुडिओचा फ्लोअर नसतो एवढा मोठा, एवढे डोम्स आहेत. आणि खरंच लोकांचं अभिनंदन का सगळे आवर्जून प्रेमाने इथे येत आहेत, पुस्तकं पाहत आहेत आणि पुस्तकं विकत सुद्धा घेत आहेत.